विचित्र त्याला तीन नेत्र शर्म लागले नाही वस्त्र नंदी तुझा मित्र बाळा जोजो रे बाळा जोजो रे. भगवान शंकराचा अवतार आहे का आपल्यासारखा का अवतार? आपलं वय गेलं की चेहरा बदलतो. बदलतो का नाही? आपलं वय म्हणजे सुकलेलं वांगच. ज्या दिवशी घेतो त्या दिवशी टवटवीत दिसतो, दुसऱ्या दिवशी सुरकुंड पडतं आणि आठव्या दिवशी पाक सुरकुंड लागत असतं. तसं आपलं वय आहे. जसं जसं आपण वयात जाऊ तसं तसं आपलं वय सुकल्यागत दिसतं. पण मामाचं तसं नाही. मामाचं कसं आहे, मूर्ती लाडाची हो मूर्ती लाडाची हो लाडाची तुम्ही ध्यान करण्यात माझ्याकडून 500 रुपये बक्षीस लगेच देतो. मला काय भुत्याला सकाळ सकाळ इकडे देऊ एक 500. लय पकवा श्रीखंड पकवायला येतो. ही बी महाराज उत्कृष्ट पकवून घेतात. कीर्तन करतात, गायन करतात. पण तुम्ही राव पाक सगळ्या केसाच्या टिपी टिपी पाणी गावले. सुंदर आहे विचार. आता वयाने माझ्यापेक्षा मोठा असतील किंवा लहान असतील. लहान आहे ना, मुलंही लहान. असं मूर्ती दिसते, ह्यांची बी दिसते आणि त्यांची बी दिसते. मूर्ती लाडाची हो लाडाची मामाची मूर्ती लाडाची असं बघत बघत कोण चालली होती आम्हाला काय माहित. तुम्ही कीर्तन मी मध्ये काय मी म्हणे, पण तुम्ही कीर्तन मामा मेतक्यात उठलं होतं, गारगुटीला निघालं होतं. मागं माणसं चालायची, त्या माणसांची नावं सांगितलं तुम्हाला. मोर मामा चालायचं, दोघे अवताराचे मामा होते. लोक म्हणायची काय मामा ऊन पडलंय तरी मामा झपझप चालतात. अजिबात त्यांचा चेहरा सुकत नाही. मूर्ती लाडाची हो लाडाची